स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत उरलेल्या पोळ्यापासून झटपटीत नाश्ता। खूप टेस्टी असा नाश्ता होतो। चला तर मग झटपट बनवूया। पोळ्याचे अशा पद्धतीने बारीक तुकडे करून घेतलेले आहे। चाकूने करायचे किंवा कात्रीने पण करू शकता। आता यासाठी 1 वाटी बेसन पीठ आणि त्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं। तीळ घालायचे आहे। धन्याची पूड, हळद, थोडंसं लाल तिखट, थोडंसं कलर येण्यासाठी इथे मी काश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे। थोडासा गरम मसाला, ओवा घालायचा आहे। आता आपल्याला सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। मीठ घालायचं आहे। आता थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण आपल्याला पातळ थोडंसं करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करायचं आहे। आता यामध्ये मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे। कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे खूप छान टेस्ट लागते, कुरकुरीत बनतात, म्हणून आपल्याला थोडंसं घालायचं आहे। नाही घातलं तरी चालेल, असेल तर घाला। थोडंसं पाणी घालूया। अशी सैलसर पातळ पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे। आता या पोळ्याचे तुकडे आता आपण यामध्ये घालणार आहोत आणि आता आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। पिठामध्ये मिक्स करायचं आहे आणि तळायचे आहे। खूप कुरकुरीत लागतात हे। कधी कधी जास्त पोळ्या झाल्या तर आपल्याला समजत नाही काय करावं, तर अशा पद्धतीने जर तुम्ही त्या पोळ्याचा नाश्ता बनवला तर मुलं देखील खूप आवडीने खातील। 4 वाजता जर मुलांना भूक लागली तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना बनवून देऊ शकता, ते खूप आवडीने खातील। तळायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने आपलं तळून झालेलं आहे। आता काढून घेऊया। तळून घेतलेले आहे। आता कुरकुरीत नाश्ता तयार आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजे मी जर एखादी नवीन रेसिपी पोस्ट केली तर सगळ्यात अगोदर त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.